नव्या दिवसाची नवी बातमी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात शुक्रवारी दिनांक 23 जानेवारी रोजी गटामधून 10 तर गणांमधून 12 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले। रविवारी आणि सोमवारी सुट्टी असल्याने अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी दिनांक 27 जानेवारी आहे। त्यामुळे माघारीसाठी केवळ 2च दिवस मिळणार आहेत। जिल्हा परिषदच्या 73 गणासाठी एकूण 621 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 1122 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते। अर्ज माघारी घेण्यास शुक्रवारी दिनांक 23 जानेवारीपासून सुरुवात झाली। जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदच्या 7 गणांसाठी 95 उमेदवारांनी अर्ज भरले होते, त्यापैकी 4 जणांनी अर्ज माघारी घेतले आहे। तसेच भोर आणि बारामती तालुक्यातून प्रत्येकी 1 उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे। दरम्यान दौंड तालुक्यातून पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 127 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 6 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत। तसेच इंदापूर तालुक्यातून 3 तर शिरूर, खेड आणि वेल्हा तालुक्यातून प्रत्येकी 1 उमेदवाराने अर्ज माघारी घेतला आहे। यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी 611 तर पंचायत समितीसाठी 1110 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत। अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी आहे, मात्र रविवारी दिनांक 25 जानेवारी रोजी आणि सोमवारी दिनांक 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज माघारी घेता येणार नाहीत। त्यामुळे उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी शनिवार दिनांक 24 जानेवारी आणि मंगळवारी 27 जानेवारी रोजी असे केवळ 2च दिवस उपलब्ध असणार आहेत। त्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे। अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणात नेमके कोणते उमेदवार राहणार याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।